नमस्कार. आज श्रावण वद्य सप्तमी आपल्या सर्वांच्या लाडक्या माऊलींचा म्हणजेच परमपूज्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा जन्मोत्सव. आजच्या जन्मोत्सवाचं वैशिष्ट्य असं की आज त्यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव आहे. म्हणजेच 750 वर्ष त्यांच्या जन्मोत्सवाला आजच्या या पवित्र तिथीस पूर्ण होत आहेत. ह्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी सर्व प्राणीमात्रांकरिता जे दान मागितलं आहे, जो प्रसाद मागितलेला आहे, त्याला पसाय दान असं म्हणतात. तर आजच्या या शुभतिथीस ह्या पसाय दानाच्या पहिल्या ओवीवर माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. ही जी पहिली ओवी आहे त्याच्यामध्ये आता विश्वात्मके देवे, आता असा शब्द का बरं वापरला असेल माऊलींनी? आता म्हणजे त्याच्या आधी काही घडलंय का? आपण म्हणतो ना हे असं घडलं, आता तुम्ही अमुक अमुक करा. मग त्याच्या आधी काय घडलंय का? आता हा शब्द वापरायची काय आवश्यकता वाटली माऊलींना? तर आता हा शब्द ह्याच्यासाठी वापरला आहे की एवढी 9000हून अधिक ओव्यांची भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून झाली, सर्व सामान्यांना बोध करून झाला. आणि आता काय तर आता ह्याच ज्ञानेश्वरीच्या शेवटी सर्व भूतमात्रांच्या कल्याणासाठी त्यांनी पसायदान मागितलेलं आहे, प्रसाद मागितलेला आहे. आणि कोणाकडे? विश्वात्मक देवाकडे. निर्गुणाची उपासना. विश्वात्मक देव जो ईश्वर सर्वव्यापी आहे, त्यांनी शंकराकडे मागितलं आहे, त्यांनी विष्णूकडे मागितलं आहे, देवीकडे मागितलं आहे असं नाही. सर्व विश्व व्यापून उरलेला जो परमात्मा आहे त्याच्याकडे त्यांनी हा प्रसाद मागितलेला आहे. म्हणून ते म्हणतायत आता विश्वात्मके देवे. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीच्याच ओव्या आहेत पहा. ओम नमोजी आद्या वेदमंत्र प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपाला उद्देशून, आत्मरूपात जो सर्वव्यापी ईश्वर आहे त्याला उद्देशून ज्ञानेश्वर माऊली सर्वात शेवटी म्हणतायत आता विश्वात्मके देवे. हे विश्वात्मक देवा, हा जो माझा वाग्यज्ञ आहे, वाग्यज्ञ का बरं म्हटलंय त्याला वाग्यज्ञ? 700 श्लोकांच्या गीतेचं रूपांतर 9000हून अधिक ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. का? त्यांना काय होती गरज? काय प्रश्न होता का त्यांना? कशासाठी केलं त्यांनी हे सगळं? त्यांना कोणी कुठला अवॉर्ड देणार होतं हे केल्यामुळे? नाही. भगवंताचंच वाक्य आहे की एकोहम बहुश्याम प्रजायेयम. ते म्हणतात कशासाठी? तर हे अडखळत आहेत, हे दीन दुबळे दलित आपण जी जनता आहोत, आपण अडखळतोय. आपल्याला कधी कसं वागावं हे समजत नाही. म्हणून संस्कृत भाषेमध्ये असलेलं ज्ञान त्यांनी सुगम्य अशा मराठी भाषेत आणलेलं आहे. म्हणून हा एवढा सगळा खटाटोप. काय ज्ञानेश्वरांचा प्रतिभा विलास आहे. तुम्ही कधी ज्ञानेश्वरी जरूर वाचा, तेव्हा तुम्हाला नक्की समजेल. तर हा जो वाग्यज्ञ मी केलेला आहे ज्ञानेश्वरीचा, त्याच्याने ह्या विश्वपरमात्म्याने संतुष्ट व्हावं. तेने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. त्यांनी काय करायचं आहे? तो संतुष्ट झाला विश्वाचा परमात्मा, तर त्यांनी मला हे दान द्या, पसाय दान हे. तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. मला पसाय दान हवं आहे, मला प्रसाद हवा आहे. आणि तो प्रसाद कोणासाठी हवा आहे? तर जगाच्या कल्याणासाठी. म्हणून सर्वात श्रेष्ठ प्रार्थना कुठली असेल आपल्या अख्ख्या भारतवर्षात, ती म्हणजे पसाय दान. अत्यंत सुंदर, अत्यंत प्रभावी असं हे पसायदान त्यांनी मांडलेलं आहे. त्यातून ज्ञानेश्वरांच्या मनाचा मोठेपणा, त्यांच्या मनाचा कनवाळूपणा आपल्याला लक्षात येतो. तर असं हे पसायदान सर्व मुलांनी, सर्व घरोघरी रोज म्हटलं जावं.
सर्व संस्थांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये या पसायदानाचा अर्थ समजावून सांगण्यात यावा, तर ते पसायदान मागण्यात जास्त आनंद होईल. अर्थ समजून घेतल्यानंतर ती गोष्ट आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने मांडता येते, आपल्याला समजते. तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी असं पसायदान म्हणजे प्रसाद मागणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होऊ आणि त्यांच्या आजच्या या जयंती उत्सवाच्या प्रसंगी, जन्मोत्सवाच्या प्रसंगी ज्ञानेश्वरांना विनम्र अभिवादन करू. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.